जागतिक इतिहासात अनेक आरमार होऊन गेली, परंतु छत्रपतींनी स्थापन केलेल्या मराठा आरमाराचे अद्वितीय वैशिष्ट्य म्हणजे सागरी किल्ले. 17व्या शतकातील शिवरायांची दूरदृष्टी 21व्या शतकातील सत्ता वर्चस्वाचे मोजमाप होईल, कोणाला वाटले होते? विषय आहे विमानवाहू युद्धनौकांचा, 21व्या शतकातील पोर्टेबल सागरी किल्ल्यांचा, सिंधू दुर्गांचा. यदि लक्ष्य दुरंत है, यात्राएं दिगंत है, समंदर और चुनौतियां अनंत है, तो भारत का उत्तर है विक्रांत. एक युद्धपोत से भी ज्यादा एक तैरता हुआ एयरफील्ड है, एक तैरता हुआ शहर है. अभी तक इस तरह के एयरक्राफ्ट कैरियर केवल विकसित देश ही बनाते थे. आज भारत ने इस लीग में शामिल होकर विकसित राष्ट्र की दिशा में एक और कदम बढ़ा दिया है. वैदिक काल से लेकर गुप्त काल और मौर्य काल तक भारत के समुद्री सामर्थ्य का डंका पूरे विश्व में बजता था. आज से छत्रपति शिवाजी महाराज से प्रेरित नौसेना का नया ध्वज समंदर और आसमान में लहराएगा. मैं ये नया ध्वज नौसेना के जनक छत्रपति वीर शिवाजी महाराज को समर्पित करता हूं. गेल्या 10 वर्षात भारताने स्वदेशी शस्त्रास्त्र निर्मितीमध्ये मोठी झेप घेतली आहे आणि याचा मुकुटमणी म्हणजे सप्टेंबर 2022 मध्ये देशाला समर्पित केली गेलेली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका INS विक्रांत. गेल्या 70 वर्षातील सेकंड हँड आयडेंटिटी पुसून अखेरीस अमृत महोत्सवात भारत बायर नेव्ही वरून बिल्डर नेव्ही होतो आहे. आज भारतीय नौसेना स्वदेशीकरण की ओर पहले की अपेक्षा तेजी से आगे बढ़ रही है. कुछ ही महीने पहले माननीय प्रधानमंत्री जी ने देश का पहला इंडिजिनस एयरक्राफ्ट कैरियर INS विक्रांत भी राष्ट्र को समर्पित किया. पहले हमारी नेवी का अधिकांश इक्विपमेंट इंपोर्टेड होता था, लेकिन आज हम बायर नेवी से अब बिल्डर नेवी बन चुके हैं. इथून पुढे जाण्यापूर्वी या भागात आपण थोडासा इतिहास व पार्श्वभूमी समजून घेऊ. तर नौदलाचे प्रामुख्याने 2 प्रकार असतात, ब्ल्यू वॉटर नेव्ही आणि ग्रीन वॉटर नेव्ही. ग्रीन वॉटर नेव्ही म्हणजे प्रादेशिक नौदल, ज्याचे उद्दिष्ट केवळ शेजारी शत्रू राष्ट्रांपासून संरक्षण करणे एवढ्यापुरतेच मर्यादित असते. आणि ब्ल्यू वॉटर नेव्ही म्हणजे जागतिक पटावरील नौदल, ज्याचे उद्दिष्ट पॉवर प्रोजेक्शन म्हणजे शत्रू प्रदेशात जाऊन शक्ती प्रदर्शन करणे आणि शत्रूवर वचक बसवणे. त्यामुळे एखाद्या राष्ट्राकडे सक्रिय विमानवाहू युद्धनौका असणं हे ब्ल्यू वॉटर नेव्हीचं चिन्ह आहे. तर 1945 मध्ये ब्रिटिशांनी हर्क्युलस नावाची विमानवाहू युद्धनौका बांधायला घेतली आणि 1957 मध्ये बांधून पूर्ण झाल्यावर ती भारताला विकली. अशा प्रकारे 1961 मध्ये भारताला पहिली विमानवाहू युद्धनौका कमिशन होऊन मिळते INS विक्रांत, जी 71च्या युद्धात गेम चेंजर ठरते. या युद्धनौकांचा कार्यकाळ साधारण 40 वर्ष असल्याने 1997 ला INS विक्रांतला रिटायर करण्यात आले आणि याचे अनुमान असल्यानेच तत्कालीन भारत सरकारने 1987 ला इंग्लंडवरून आणखी एक विमानवाहू युद्धनौका विकत घेतली, परंतु सेकंड हँड. इंग्लंडने 1959 मध्ये नौदलात रुजू केलेली हर्मेस नावाची युद्धनौका 84 ला त्यांनी रिटायर देखील करून टाकली आणि मग आपण 1987 ला तिला सेकंड हँड विकत घेऊन डागडुजीचा खर्च करून नौदलात सामील केले INS विराट आणि अखेर तिलाही 2017 मध्ये रिटायर करण्यात आले. त्याच काळात 1987 मध्ये सोव्हिएत युनियनने ऍडमिरल गोर्बाचेव नावाची युद्धनौका कार्यरत केली, परंतु विघटनानंतर रशियाने 1997 साली काही कारणास्तव तिला डिकमिशन केले
आणि परंपरेचे पालन करत भारताने 2004 मध्ये तिला सेकंड हँड विकत घेतले, INS विक्रमादित्य. ही युद्धनौका आज कार्यरत आहे, परंतु येत्या 5 ते 6 वर्षात तिला देखील रिटायर करणे भाग आहे. तर 2014 पर्यंत आपल्याकडे विमानवाहू युद्धनौका असल्याने तात्विक दृष्ट्या कागदावर जरी आपण ब्ल्यू वॉटर नेव्ही होतो, तरी ग्राउंड रियालिटीवर प्रत्यक्षात मात्र आपण ग्रीन वॉटर नेव्ही म्हणजे प्रादेशिक नौदल म्हणूनच गणलो गेलो आहोत. आठवून बघा की 2014च्या आधी आपलं कोणतं ऑपरेशन पाकिस्तानच्या पलीकडच्या सागरात किंवा अंदमानच्या सागरापलीकडे झालंय का? ज्याप्रमाणे चीन हिंदी महासागरात किंवा मालदीवला किंवा कोको बेटांवर त्याच्या युद्धनौका पाठवतो, तसं आपण कधी दक्षिण चीन सागरामध्ये आपली युद्धनौका पाठवलेली आठवते का? परंतु हेच चित्र बदलण्याच्या हालचाली या दशकात आता वेग पकडत आहेत. इतरांनी बनवलेल्या युद्धनौका आपण विकत घेणार, तेही सेकंड हँड, त्यावर डागडुजीचा भरमसाठ खर्च करणार आणि एवढं करूनही आदर्श आयुष्य 40-50 वर्ष असताना सेकंड हँड असल्याने 20-25 वर्षांमध्ये तिला भंगारमध्ये काढावं लागणार. स्वातंत्र्यानंतर 7 वर्ष समजू शकतो या गोष्टी, परंतु गेली 70 वर्ष हीच सेकंड हँड मानसिकता का पाळली गेली? असो, तर 2022 मध्ये पहिल्यांदाच भारताने 75% स्वदेशी बनावटीची विमानवाहू युद्धनौका पाण्यात उतरवली, INS विक्रांत. आता तुम्ही म्हणाल की विक्रांत तर आधीच रिटायर केली आहे ना? हा, बरोबर आहे, परंतु भारतीय नौदलात एक तत्व आहे की कुठलीच युद्धनौका कधीही नाश पावत नाही, अमर राहते. त्यामुळे जेव्हा पण एखादी युद्धनौका स्क्रॅप केली जाते किंवा भंगारमध्ये काढली जाते, तेव्हा त्याच नावाची नवी युद्धनौका नव्या अवतारात पुन्हा नौदलात रुजू केली जाते. तर आज भारताकडे 2 विमानवाहू युद्धनौका कार्यरत आहेत, स्वदेशी INS विक्रांत आणि रशियन सेकंड हँड INS विक्रमादित्य. आता सागरी गणित असं सांगतं की जेव्हा भारताच्या 3ही बाजूंना महासागराने वेढलेले आहे, तेव्हा कमीत कमी 3 विमानवाहू युद्धनौका सागरात सदैव तैनात असणे हा सागरी संरक्षणाचा एक ढोबळ नियम आहे. शिवाय अशा प्रत्येक युद्धनौकेची एक क्षमता असते, त्यामुळे काही ठराविक काळानंतर तिला किनाऱ्यावर आणून सर्व्हिसिंग करून इंधन भरून घेणे गरजेचे असते. अशा वेळेस त्या युद्धनौकेची जागा घेण्यासाठी त्याच प्रकारची दुसरी युद्धनौका जी किनाऱ्यावर बॅकअप म्हणून उभी असते, तिची रवानगी केली जाते. त्यामुळे कितीही काटकसर केली तरी भारताला सौराष्ट्र सागर, हिंदी महासागर आणि कलिंग सागर सुरक्षित ठेवण्यासाठी कमीत कमी 5 ते 6 विमानवाहू युद्धनौकांची अगदी 1950च्या दशकापासून आवश्यकता आहे. खास करून तेव्हा जेव्हा आपल्याला अत्यंत प्रेमळ आणि सलोख्याने राहणारे शेजारी लाभलेले असतात. विमानवाहू युद्धनौका म्हणजे जणू अभेद्य सागरी किल्लेच असतात. त्यामुळे भारताच्या एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोनच्या पुढे जिथे कोणाचीही मालकी नाहीये, तिथे केवळ आणि केवळ आपल्या सागरी ऍसेट्स तैनात करूनच आपण अलिखित स्वामित्व आणि धोरणात्मक वर्चस्व प्रस्थापित करू शकतो. वेळ प्रसंगी युद्धाला सामोरे जायची वेळ आलीच तर विमानवाहू युद्धनौका काही एकटी नसते जात. भला मोठा लवाजमा घेऊन तिला रणभूमीवर उतरवले जाते. त्यात तिच्या सोबतीला अँटी सबमरीन डिस्ट्रॉयर्स, फायटर जेट्स, मिसाईल क्रुझर्स, अँटी एअरक्राफ्ट वॉरशिप्स एवढा सगळा व्याप असतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर अख्खा पोर्टेबल सिंधुदुर्गच आपण हवा तिथे नेऊन उभा करू शकतो. याच संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवण्यासाठी सध्याच्या सरकारचे नियोजन आणि 2047 पासून पुढील भारताचा जगातील दरारा यांची समीकरणे उलगडण्यासाठी लवकरच भाग 2 घेऊन येत आहोत. परंतु तत्पूर्वी एका गोष्टीची खंत राहून वाटते की शिवरायांनी आपल्याला स्वबळावर एवढे सागरी किल्ले बांधायला शिकवले असताना देखील आपण गेल्या 70 वर्षात त्यांना इर्रेलेव्हंट ठरवत स्वदेशी तत्वाकडे डोळेझाक करून विदेशी सेकंड हँड खरेदीची फुशारकी जगभरात मिरवली. त्यामुळे सागरी शर्यतीत आपण मागे पडतोय आणि इतर सत्ता आपल्याला आणि आपल्या सागराला गिळंकृत करतील की काय या कल्पनेने धस्त होऊन हृदयात आपसुक स्फुरून जातं.
की आपल्यात त्याच वंशाचा अंश आहे जो एकेकाळी आचमनी एक क्षणी तुझ प्याला सागरा प्राण तळमळला.